नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पवार तुमचं एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी फंडामेंटल ऑफ एंटोमॉलॉजी याचा जो सिलेबस आहे, जो MCR PGCET 2027 साठी महत्त्वाचा आहे आणि कोणकोणते टॉपिक्स आपल्याला करणं गरजेचं आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण जे काही लेक्चरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावरती सतत प्रश्न विचारलेले असतात, तर त्या गोष्टी आजच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर आपण सुरू करूया आपल्या या लेक्चरला। जो एंटोमॉलॉजीचा फंडामेंटल कोर्स आहे BSc ॲग्रिकल्चरला सेकंड सेमिस्टरला, त्याबद्दल आपण पाहणार आहोत। ठीक आहे, त्याच्यामध्ये फंडामेंटल ऑफ एंटोमॉलॉजी याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा कोर्स जेव्हा आपला कंप्लीट होईल ते झाल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी करू शकतोय किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड होणार आहेत। तर या ठिकाणी अंडरस्टँड द मॉर्फोलॉजी ऑफ द इन्सेक्ट मॉर्फोलॉजी कशी असते आणि त्यानंतर अंडरस्टँड द टॅक्झॉनॉमी कॅरेक्टर ऑफ द इन्सेक्ट, या दोन गोष्टी आपल्याला थिअरी या सिलेबसमधनं पाहायला भेटणार आहेत आणि प्रॅक्टिकलच्या थोड्याफार गोष्टी आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून की तुम्हाला भविष्यामध्ये जर प्रॅक्टिकल करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आपण ट्रेनिंग घेणार आहोत प्रिझर्वेशन कसं इन्सेक्ट करायचं आणि कलेक्शन कसं करायचं। त्यानंतर ऑब्झर्व द एक्सटर्नल फीचर ऑफ द इन्सेक्टचे कोणकोणते एक्सटर्नल फीचर आहे, ज्यामध्ये आपल्याला जर कॉकरोच हा जो इन्सेक्ट आहे मग त्याच्यावर आपण डिसेक्शन कसं करतात किंवा डिसेक्शन केल्यानंतर कोणकोणते पार्ट्स आहेत ते आपल्याला दिसतात ते आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये त्याचे माउस पार्ट असतील, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टम, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ द इन्सेक्ट बाय द डिसेक्शन अँड ऑब्झर्वेशन आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। जे काही आपल्याला कोर्स आहे त्या कोर्समध्ये, आणि तो कोर्स आपला हा MCR PGCET साठी असणार आहे। त्याच्यामध्ये आयडेंटिफाय द डिफरंट इन्सेक्ट ऑफ सम इम्पॉर्टंट फॅमिलीचे ज्या इन्सेक्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जे डिसीज काउज करतात, आणि काही इन्सेक्ट आहेत जसं लॅक असेल किंवा हनी असेल, हनी बी बीज असतील, तर ह्या बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत आणि या बेनिफिशियल इन्सेक्ट बद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्यानंतर सिल्कवर्म असेल, हे जे बेनिफिशियल आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे दोन्ही पाहणार आहोत, एक म्हणजे हार्मफुल आणि दुसरं ते म्हणजे बेनिफिशियल। मग त्याच्यामध्ये काही जण प्रे असतील, प्रिडेटर असतील, त्यांचे कोणती फॅमिली आहे ते कसे ओळखायचे ते आपण या ठिकाणी आपल्या या पूर्ण कोर्समध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपला हा कोर्सचा रोड मॅप असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण टोटल 32 लेक्चर्स, किती लेक्चर आपण 32 लेक्चर्स आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि त्या लेक्चरमध्ये पहिले इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन साठी आपले 3 लेक्चर असणार आहेत। एक्सटर्नल मॉर्फोलॉजी काय काय असते, मग त्याच्यामध्ये विंग्स असतील, त्याबरोबर लेग्स असतील, त्याच्यानंतर अँटेना असेल। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यानंतरचं दुसरं आहे ते म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि फिजिओलॉजी, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी कशा पद्धतीने त्याची ग्रोथ होते, फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर टॅक्झॉनॉमी आणि ऑर्डर्स जे आहेत त्याचे आपले टोटल 12 लेक्चर असणार आहे, कारण ते खूप मोठा सिलेबस आहे आणि त्याच्यामध्ये एक ना एक ऑर्डर आपल्याला त्याच्यातले इन्सेक्ट असतील त्याचं एक्झाम्पल्स असतील किंवा प्रत्यक्ष इन्सेक्ट पाहणं असेल, त्यामुळे याच्यासाठी 12 लेक्चर आहेत, दुसऱ्यासाठी 8 आहेत आणि 9 आहेत। अशा 4 युनिटमध्ये आपण हा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी डिवाइड केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पाहायचे पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काय काय पाहणार आहोत। ठीक आहे, हे जे फर्स्ट युनिट आहे आपल्याला, याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर बेसिकली यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हिस्ट्री हिस्ट्री ऑफ एंटोमॉलॉजी इन इंडिया, इंडियातली पाहणार आहोत। त्याचबरोबर वर्ल्डमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, जसं नॉमेनक्लेचरच्या बाबतीत असेल किंवा इतर काही घटना असतील, कोणताही सेट कोणी शोधून वगैरे काढलेला असेल तर त्याबद्दल आपण पाहणार आहोत। ज्याच्यामध्ये आर्थ्रोपोडा हे जे फाईल हे त्याच्याबद्दल पाहणार आहोत। इन्सेक्ट आहे मेन्स अँड आन्सर स्क्रिप्ट मध्ये कुठं कुठं दिलेलं आहे इंडियन स्क्रिप्ट मध्ये। त्यानंतर कंट्रीब्युशन ऑफ द फॅब्रिकस लिनियस असेल, रोजने असेल, लेफ्रे असेल, हे जे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत यांचं काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। इन्स्टिट्यूशन असतील इन्सेक्ट रिलेटेड, या सगळ्या इन्स्टिट्यूट बद्दलचं इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि इम्पॉर्टंट सांगायचं तर या ठिकाणी इन्स्टिट्यूट्स हे MCAER चा हा फेवरेट टॉपिक आहे। ठीक आहे,
हा सगळ्यात फेवरेट टॉपिक. याच्यावरती तुम्हाला दरवर्षी 1, 2, 3 क्वेश्चन कसे पण फिक्स असतात कुठल्याही बाबतीत. मग पॅथॉलॉजी विचारतील किंवा एखादं कोणतंही इन्स्टिट्यूट विचारतात, त्यामुळे हे इन्स्टिट्यूट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि याच्याबद्दल आपण डिटेल या ठिकाणी या लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतरचं जर पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहिजे. स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स काय आहेत, त्यानंतर डेव्हलपमेंटल कॅरेक्टर काय ते पाहिजे, प्रोटेक्टिव्ह कॅरेक्टर कोणते असं मॉर्फोलॉजिकल असेल, फिजिओलॉजिकल असेल आणि त्याचं बिहेवियर आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रोटेक्टेड निच कोणकोणते ते हे आपल्याला या ठिकाणी या पूर्ण लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. थर्ड मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन क्लासेस ऑफ आर्थ्रोपोडाचे कोणकोणते आहेत, कम्पेअर विथ द क्लास इन्सेक्टा, आर्थ्रोपोडा आणि इन्सेक्टा का हे डिफरंट आहेत, ठीक आहे, का हे डिफरंट आहेत आपण ते या ठिकाणी चेक करणार आहोत. त्यानंतर आर्किनिडा असेल, क्रुस्टियस असेल, सिम्फायला असेल किंवा चिलोपोडा असेल, विप्लोपोडा असेल किंवा अनिकोफोरा असेल, ह्या सगळ्या जी ह्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार. त्यानंतर सब फायलम असतील, अप्रिगोटा असेल, त्यानंतर पेटिरिगोटा असेल, ठीक आहे. ऑर्डर विथ एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इकॉनॉमिकल क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकॉनॉमिकली ते क्लासिफाईड केलेले आहेत आणि त्याचा बेनिफिशियली त्यांचा काय उपयोग आपल्याला होऊ शकतो ते आपण या सगळं डिटेल जे काही आपल्यावर लेक्चर असणार आहेत त्या सर्व लेक्चर्स मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर एक्सटर्नलच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याचे आपले टोटल किती लेक्चर आहेत, 3, म्हणजे टोटल 8 लेक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. मग त्या 8 लेक्चर मधलं आपण एक एक डिटेल मध्ये थोडंसं पाहूया की कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचं ओव्हरव्ह्यू या ठिकाणी येऊन जाईल, ठीक आहे. पहिल्यांदा पाहायचं लेअर पाहिजे आपल्याला की कोणत्या लेअर बनलेले असते त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन कोणतं असते त्यांच्या बॉडी वॉल मध्ये, ठीक आहे. फंक्शन काय काय क्युटिकल, ठीक आहे, काय असते त्यांच्या क्युटिकल्स असतात, मग ते क्युटिकल काय अपेंडिसेस आपल्याला हेल्प करतात इन्सेक्ट साठी ते आपल्याला सगळं पाहायचं आहे, ठीक आहे. क्युटिक्युलर प्रोसेस कशा होतात, इन्व्हिजिलेशन कसं होतंय, त्यानंतर किटोटॉक्सिक कशी होते तर आपल्याला हे या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर मोल्टिंग, अपोलायसिस असेल किंवा सिडेसिस असेल किंवा स्क्लेरायझेशन असेल, या सगळ्या स्टेप ज्या आहे आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर हे आपलं उद्देश असणार आहे. त्याच्यानंतरच जर पाहायला गेलं आपण तर आपल्याला बॉडी सेगमेंट्स पाहिजे आहेत ज्यामध्ये हेड असेल, हेड, थॉरॅक्स, ॲब्डोमन हे सगळं पाहिजे. आपले हेड मध्ये आपण काय म्हणा प्रोसेफायलन असेल किंवा गॅथोसेफायलन असेल, ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ हेड्स कोणते, थोरॅक्स मध्ये काय काय आहेत, कोणते सेगमेंट आहे सगळं आपल्याला या ठिकाणी, विंग्स आणि लेग्स हे कोणत्या पार्ट्स मध्ये येतात, हे थोरॅक्स या इन्सेक्टचा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंट मध्ये टोटल किती सेगमेंट असतात, टोटल 11 सेगमेंट्स या ठिकाणी, ठीक आहे. टोटल 11 सेगमेंट्स या ठिकाणी ह्युमनच्या बॉडीमध्ये असतात. मग कोणत्या सेगमेंटला कुठं काय सगळं आपण या ठिकाणी डिटेल मध्ये पाहणार आहोत. विंग्स कोणत्या किती नंबरच्या सेगमेंट असतात, लेग्स कोणत्या याला असतात, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यानंतर ॲब्डोमेन आहे, ठीक आहे. ॲब्डोमेन अँड त्याचं डेव्हलपमेंट कसं असते, सेगमेंट असतील, अपेंडेजेस असतील, हुर्सुला असेल, कॉर्निकल्स असेल किंवा ट्रॅकेल गिल्स असतील, ते आपण सगळं पाहणार. सुडोपोजिस्टर्स असतील डिप्टेरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी आपण इपिमॉर्फिक म्हणजे काय, अनामॉर्फिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे सगळं आपण या ठिकाणी या 6व्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतरच आपलं 7वा लेक्चर असणार आहे ते महत्वाचं आहे, ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अँटेना. अँटेना हा सेन्स ऑर्गन असतो, ठीक आहे. त्यानं ते सेन्स करतात आणि त्याच्यानुसार त्यांच्यावर जी काही बॉडी मुवमेंट असते ती या ठिकाणी होते. स्ट्रक्चरल टाईप ऑफ अँटेना आपल्याला पाहिजे, मॉडिफिकेशन कोणकोणते चालले आहेत, इन्सेक्ट ग्रुप आहेत त्यांचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजेत आणि बेसिकली याच गोष्टींवरती आपल्याला क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे आपण सगळं या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर माउथ पार्ट आहे, ठीक आहे. माउथ पार्ट मध्ये बायटिंग टाईप असेल, चेविंग टाईप असेल, सकिंग टाईप असेल किंवा जे काही पिअर्सिंग सकिंग किंवा रास्पिंग सकिंग, चेविंग, लॅपिंग, स्पॉन्जिंग, सिपॉन्जिंग, ठीक आहे, सिफॉनिंग, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिटेल मध्ये पाहणार विथ एक्झाम्पल, ठीक आहे. कारण हे विद्यार्थ्यांना खूप अवघड जाते आणि त्या दृष्टिकोनातून आपलं हे लेक्चर आहे. मास्क असेल, डिजेनरेट टाइप्स असतील, विथ एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे.
तर त्याच दृष्टिकोनातून आपलं हे लेक्चर असणार आहे. त्यानंतर 9 नंबरचा लेक्चर आहे. त्या 9 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे लेक्स. लेक्समध्ये काय स्ट्रक्चर ऑफ द टिपिकल लेक्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचे कोणकोणते मॉडिफिकेशन झालेले आहेत लेक्समध्ये विथ एक्झाम्पल आपल्याला महत्वाचे आहेत, कारण याच्यावरती बेसिकली MCR असेल किंवा ICR असेल किंवा इतर एक्झाम्स असतील त्यावरती क्वेश्चन्स विचारतात. आता सांगायचं म्हणलं तर ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या ज्या पोस्ट आल्या कृषी सेवकच्या त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर विंग्स पाहिजेत आपल्याला. विंग्स मध्ये जर गेलो आपण वेनेशन असेल, मार्जिन किंवा अँगल्स असतील, टाईप ऑफ विंग कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर मॉडिफिकेशन, विंग कपलिंग ऑर्गन विथ एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आहेत. हे पण खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्त करून हा डिफिकल्ट जातो, कारण याचे नावं अशी वेगवेगळी आहेत ना, ती लक्षातच राहत नाहीत. मग ती लक्षात ठेवण्याकरता आपण ट्रिक्स कोणते कोणते वापरायचे तेही आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेन्स ऑर्गन असतील, ज्याच्यामध्ये आहे कंपाऊंड स्ट्रक्चर ऑफ द ओमेटिडियम असेल किंवा ओसिलिया असेल, डोर्सल, लॅटरल, टाईप ऑफ इमेज फॉर्म कसे होते त्यांच्यामध्ये, ऑडिटरी ऑर्गन्स कोणकोणते, टिम्फॅनम असेल किंवा जॉन्सन ऑर्गन असेल, हे सगळे ऑर्गन आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ते कोणत्या सेगमेंटवरती प्रेझेंट असतात तेही आपल्याला या ठिकाणी महत्वाचं लेक्चरमध्ये राहणार आहे. हा आपला सेकंड युनिट होता. त्यानंतरचा आहे आपल्याला थर्ड युनिट. थर्ड युनिटमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि फिजिओलॉजी त्याच्यावर. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपले टोटल हे 9 लेक्चर असणार आहेत यामध्ये. तर 9 लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूया की कशा पद्धतीने त्याच्यावर सिलेबस असणार आहे. जो 12 नंबरचा लेक्चर आहे आपला ऑल ओव्हर मध्ये, आणि ह्या थर्ड युनिट मधला पहिला, त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, डायपॉज कसं होतंय, टाइप्स ऑफ मेटामॉर्फोसिस. ठीक आहे. ऑब्लिगेट फॅकल्टेटिव्ह डायपॉज कसे होतंय, स्टेजेस ऑफ ऑकरन्स विथ एक्झाम्पल आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स पण वापरणार आहेत, आणि त्या ट्रिक्स कशा वापरायच्या तेही आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरमध्ये सांगणार आहोत. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे लार्वा असेल, प्युपा असेल. ठीक आहे. टाइप्स ऑफ लार्वा कोणकोणत्या, टाइप्स ऑफ प्युपा किती इथं, डिफरन्स बिटवीन निम अँड लार्वा, त्यांचा काय डिफरन्स असतो, निम कशाला म्हणायचं, लार्वा कशाला म्हणायचं, मग कोणत्या याचे लार्वा, कोणत्या इन्सेक्टची लार्वा तयार होती, कोणता निम तयार करतो, कोणता प्युपल स्टेज प्रेझेंट असते, कोणत्या याच्यात नसती, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर आहे ते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टमच्या बाबतीत जर बघायला गेलं तर डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो ते म्हणजे एलिमेंटरी कॅनल. ठीक आहे. फॉरगट, मिडगट, हिंडगट. त्यानंतर हिस्टोलॉजी फंक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर फिल्टर चेंबर असते, पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन असते, त्यानंतर प्रोसेस ऑफ डायजेस्ट कसे होते ते आपण डिटेलमध्ये ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे आपला महत्वाचा पार्ट ते म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम. कशा पद्धतीने ओपन आणि क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन असतात. इन्सेक्ट मध्ये कोणतं असते, ओपन असते का क्लोज असते, तर इन्सेक्ट मध्ये आपल्याला ओपन पाहायला मिळते. क्लोज म्हणलं तर त्याच्यामध्ये जसं माणसाचे नर वगैरे असतात ते सगळं. ठीक आहे. शिरा वगैरे असतात, आणि त्याच्यानुसार डोर्सल ब्लड वेसल कसं होते, डायफ्राग्राम्स असेल किंवा सायनसेस कसं ऍक्सेसरी पल्स्टाइज कसं या ठिकाणी होतंय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रॉपर्टीज अँड फंक्शन ऑफ द हिमोलिम्फ जे असतंय ते कसं होतंय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर आहे एक्सेटरी ऑर्गन जे असते त्याच्यामध्ये तेही या ठिकाणी पाहणार, स्ट्रक्चर पाहणार आहोत, फंक्शन पाहणार आहोत, मॉडिफिकेशन मॉर्फिजन ट्युबल्स मध्ये कसं झालेलं आहे. त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द अदर एक्सेटरी ऑर्गन जे आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग आणखीन कोणकोणते त्याच्याबद्दलचं डिटेल आपण या ठिकाणी या लेक्चर्स मध्ये सगळं पाहणार आहोत. त्यानंतर रिस्पायरेटरी सिस्टम आहे. ठीक आहे. ह्युमन बीन असेल किंवा अदर अॅनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील त्यांच्यापासून यांची ह्युमन रिस्पायरेटरी सिस्टम कशी वेगळी ठरते, कशी ध्यानात ठेवायची ते आपण या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ स्पिरॅकल्स असेल, ट्रॅकिया असेल, क्लासिफिकेशन बाय फंक्शनल स्पिरॅकल्स आणि अदर मोड ऑफ रिस्पायरेशन हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर नर्वस सिस्टम असेल, नर्वस सिस्टमच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर आपलं न्यूरॉन आणि त्याचे टाईप स्ट्रक्चर असेल, फंक्शनल असेल, सिनॅप्सिस असेल, गँग्लिया म्हणजे काय असते, गँग्लियाचा काय उपयोग होतोय, सेंट्रल आणि सिम्पॅथिक किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टम, या तीनही नर्वस सिस्टम आपण डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. या लेक्चर्स मध्ये आपल्या त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं
तर या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. वेगवेगळं काय असते, स्ट्रक्चर अँड टाईप ऑफ द ओव्ह्यूअल, स्ट्रक्चर ऑफ द फॉलिकल, ठीक आहे, टाईप ऑफ रेस्पिरेशन कोण टाईप ऑफ रिप्रोडक्शन कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर या थर्ड युनिट मधला लास्ट आपल्याला जे आहे सिक्रेटरी किंवा एंडोक्राइन सिस्टम, सिक्रेटरी ग्लँड्स कोणकोणते आहेत, त्या ग्लँड वेगवेगळे केमिकल्स असतील ते सिक्रेट करण्याकरता मदत करतात. न्यूरो सेक्रेटरी सेल्स ऑफ द ब्रेन्स असतील किंवा कॉर्पोरा कार्डियाका किंवा कॉर्पोरा अॅलाटा नावाची जी सिस्टम आहे ती कशी असते, प्रोथोरॅसिक ग्लँड आणि रिंग ग्लँड काय फंक्शन आहे, ते कोणतं केमिकल रिलीज करतात, याच्यावरती महत्वाचं म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्यावरती MPSC मध्ये पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, MPSC ची राज्यसेवा असेल किंवा मग गड असेल, गडबा असेल, गटका असेल. ठीक आहे, याच्यामध्ये सायन्स या टॉपिक मध्ये या ठिकाणी याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा आहे टॅक्झॉनॉमी अँड इन्सेक्ट ऑर्डर. हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे, त्यामुळे आपल्याला ह्याचे सगळ्यात जास्त लेक्चर्स पण पाहायला मिळतात. टोटल 12 लेक्चर्स मध्ये आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमी जर पाहायला गेलं तर टॅक्झॉनॉमी कशी असते, ठीक आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, हिस्ट्री कशी डेव्हलपमेंट झाली, बायनोमियल नॉमेनक्लेचर असेल किंवा होलोटाईप असेल किंवा ॲलोटाईप, पॅराटाईप म्हणजे काय असते ते सगळं पाहायचंय. लॉ ऑफ द प्रायोरिटी, सिनोनिम्स आणि होमोनिम्स असेल, स्पेसिस, सब स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, फायलम, डिव्हिजन, किंगडम, हे सगळी जी ऑर्डर आहे ती सगळी आपण या ठिकाणी लेक्चर मध्ये टोटल डिस्कस करणार आहोत. त्याबद्दल तुम्हाला कुठलीही शंका असू नये. ठीक आहे, मग आपल्याला ऑर्डर ऑर्थोप्टेरा पाहिजे, त्याच्यामध्ये जनरल कॅरेक्टर पाहिजे, त्याच्यामध्ये फॅमिली कोणकोणत्या येतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फॅमिली असतील त्यांचे कॅरेक्टर एक्झाम्पल्स आपल्याला सगळे या ठिकाणी कंट्रोल मध्ये करायचं आहे. 23 नंबरचं जर लेक्चर पाहिलं गेलं, ऑर्डर डिक्टिओप्टेरा पाहणार आहोत. त्याचं जनरल कॅरेक्टर, त्याच्यामध्ये फॅमिली, मॅन्टिडी नावाचे कॅरेक्टर, तिचे एक्झाम्पल कोणकोणते, त्याच्यात कोणते इन्सेक्ट येतात, मग हा इन्सेक्ट पडलाय, मग ते आपल्याला मॅनेजमेंटला पण या सगळ्या गोष्टी युजफुल ठरणार आहेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर आपल्याला ऑर्डर आयसोप्टेरा आणि थायसोनोप्टेरा, ठीक आहे, या दोन्ही ऑर्डर या ठिकाणी पाहिजे. त्यांचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये येणार आहे. फॅमिली टर्माइट असेल, टर्माइट याच्यामध्ये येते. ठीक आहे, आपल्याला माहिती असलं पाहिजे. सगळ्यात लहान पण असते आय थिंक आयसोप्टेरा. कोलिओप्टेरा सगळ्यात मोठी असते, हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण ऑर्डर मध्ये विचारतात कधी कधी. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर हेमिप्टेरा किंवा सब हेटेरोप्टेरा असेल, सब ऑर्डर त्याचे कॅरेक्टर, त्याच्यामध्ये येणार फॅमिली, सगळं आपण हे सगळं डिटेल मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर ऑर्डर हेमिप्टेरा पाहिले आपण. ठीक आहे, पुढची आहे, एक मिनिट, हा ह्याच्यामध्ये काही गोष्टी राहिल्यात. ठीक आहे, ह्याच्यामधले कॅरेक्टर सब ऑर्डरचे जे आहेत, हेटेरोप्टेरा, हेमिप्टेरा मध्ये दोन आहेत, हेटेरोप्टेरा आणि होमोप्टेरा. ह्या दोन्ही ऑर्डर या ठिकाणी पाहणार आहोत, सब ऑर्डर त्याच्या. ठीक आहे, हे सगळे आपल्याला फॅमिली त्याच्यामधल्या पाहायच्या आहेत, त्याच्यातले इन्सेक्ट विथ एक्झाम्पल. त्याच्यानंतर ऑर्डर लेपिडोप्टेरा असेल, लेपिडोप्टेरा मधलं फर्स्ट लेक्चर असेल, कारण ती सगळं मोठी आहे, त्याच्यामुळे डिफरन्स काय, माउथपार्ट असेल, बटरफ्लायज असतील काय. त्यानंतर फॅमिली नॉक्टिडे असेल, कॅरेक्टर विथ एक्झाम्पल. ठीक आहे, हे सगळं आपण या ठिकाणी या लेक्चर्स मध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा आहे लेपिडोप्टेराचा सेकंड पार्ट या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये फॅमिली पायराडाई असेल किंवा या सगळ्या फॅमिलीत आपण या ठिकाणी विथ एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर 29 नंबरचा आहे ते म्हणजे कोलिओप्टेरा. हे सगळ्यात मोठी ऑर्डर आहे, आपल्याला पाहायला मिळते इन्सेक्ट मध्ये. ठीक आहे, जनरल कॅरेक्टर ऑर्डर पाहणार आहोत, कॅटेगरी एक्झाम्पल, टोटल कम्प्लिटली आपण हे सगळं डिटेल मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर ऑर्डर आहे ती म्हणजे कोलिओप्टेराचंच लेक्चर आहे आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे, याच्या वेगवेगळ्या फॅमिलीज आपल्याला पाहायच्या आहे. हायमेनोप्टेरा, हायमेनोप्टेरा मध्ये कोणती ऑर्डर येते, ठीक आहे, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या सगळ्या फॅमिलीज आपल्याला याच्यामध्ये येताना पाहायला मिळतात. डिप्टेरा असेल, डिप्टेरा ही पण महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर टोटल आपले हे असे टोटल 32 लेक्चर आपण या ठिकाणी पाहिलेले
आहेत आणि या टोटल 32 लेक्चर मध्ये आपण पूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारूही शकतात, काही त्याचं हे नाहीये. आणि दुसरं एक म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारा, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्हाला लेक्चर्स कसे वाटतात ते आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर बॅच पाहिजे असेल तर आमची MCR ची बॅच चालू आहे. तुम्हाला आमचा नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच मेसेज करा. नंबर जर सांगायचा तर आमचा नंबर आहे 97 64 97 64 97 64 39 36 21 या नंबरवरती तुम्ही कॉल करा. ठीक आहे. तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन या ठिकाणी भेटू शकते. आमच्याकडे काही कृषी अधिकारी आहेत किंवा काही डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर आहेत, तेही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर आमच्याकडे जर सांगायचं म्हणलं तर रँक फर्स्ट चे पण या ठिकाणी काही क्लास 1 झालेले अधिकारी तेही तुम्हाला मार्गदर्शन करताय. सेकंड नंबरचे असतील किंवा असे वेगवेगळे जे रँकर्स आहेत ते रँकर आपल्याला हे करण्याकरिता मार्गदर्शन करण्याकरिता आपण त्यांच्यावर लेक्चर्स या ठिकाणी ठेवत जाणार आहोत. कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याही गोष्टीचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर आमच्यावालं सांगायचं म्हणलं तर मेंटरशिप प्रोग्राम ही आम्ही या ठिकाणी सुरू करतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यावरती आमच्यावर लक्ष असणार आहे. तर आमच्यावाली जी बॅच आहे ती तुम्हाला कमी किमतीत भेटेल. त्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करा. ठीक आहे. धन्यवाद. आणि आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.